बातमी मुंबईतून सायन्स स्टेशन समोरील धारावी जंक्शनचा ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पुढील 2 वर्षांकरता बंद केल्याने पर्यायी मार्ग बनलेल्या बीकेसी कनेक्टरवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कारण 2 पदरी बीकेसी कनेक्टरवर जाण्यासाठी वाहनांची भली मोठी रांग लागली आहे। मुंबईच्या एव्हराडनगर इथे असणाऱ्या या पुलावर जाण्यासाठी थेट अमर महल जंक्शन पर्यंत रांगा लागल्यात। त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। कार्यालयात पोहोचायला तर उशीर होतोच आहे, मात्र इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे। सायन्स स्टेशन बाहेरचा 112 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल अखेर पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आलेला आहे। हा पूल सेंट्रल रेल्वेवरच्या कुर्ला CST दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी सुद्धा अडथळा ठरत होता। त्यामुळे तो ब्रिज अखेर पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करून पाडण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे। मात्र हा निर्णय घेतल्यामुळे सायन्स जंक्शनवरची संपूर्ण वाहतूक आता BKC कनेक्टर आणि SCLR कडे वळलेली आहे। आपण सध्या बघू शकतोय की BKC कनेक्टरकडे जाणारा हा जो रस्ता आहे, सकाळची वेळ आहे 10 वाजण्याची। त्यामुळे ठाणे आणि मुंबईहून दक्षिण मुंबईकडे कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे। आपण बघू शकतोय की पुढे सायनकडे अगदीच मोजकी वाहनं जात आहेत। त्यामुळे मुंबई शहराकडे जाण्यासाठी हा मार्ग तितकासा वाहन चालकांच्या पसंतीचा नव्हता, कारण की आता लोक फ्रीवे आणि सीलिंगचा वापर करतात। त्यामुळे सायनकडे जाणारी वाहतूक बंद झाल्यामुळे सायनकडचा रस्ता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हा मोकळा आहे। मात्र BKC कनेक्टर म्हणजेच पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे। ही संख्या इतकी प्रचंड मोठी आहे की माझे कॅमेरामन अजित कदम यांना मी सांगेन की आता त्यांनी थोडासा घाटकोपर आणि कुर्ल्याकडनं येणारा रस्ता इथं दाखवावा। या रस्त्याकडे पाहून आपल्याला कल्पना येईल की सकाळच्या वेळी ठाणे मुंबईहून इथं येणाऱ्या वाहनांची किती मोठी संख्या असते। त्यामुळे आता प्रशासनानं पुढची 2 वर्ष जर हा ब्रिज पूर्णपणे बांधून पूर्ण होईपर्यंत ही ट्रॅफिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांना आता पुढची 2 वर्ष या जंक्शनवरती हे असंच ट्रॅफिकचं चित्र सकाळी आणि संध्याकाळी येताना त्या बाजूने पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अजित कदम सामे राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।